दोन प्रकारचे भक्त असतात, एक कृपासिद्ध आणि एक साधनासिद्ध. कृपासिद्ध म्हणजे त्यांनी जरी पाप केलेले असतील तरी पण भगवंताच्या कृपेने तो ह्या पापातून मुक्त होतो, जसा या व्यक्तीच्या बाबतीत घडलं. पण दुसरा एक असतो तो साधनासिद्ध. साधनासिद्ध म्हणजे त्यांनी आयुष्यभर साधना केलेली असते, त्या साधनाच्या बळावर भगवंताची कृपा त्याच्यावर झालेली असते आणि तो साधनासिद्ध. अशा प्रकारचे दोन प्रकारचे भक्त असतात. ते कृपासिद्ध खूप रेअर असतात, हे कॉमन मध्ये भेटणार नाही आपल्याला, हे आपल्या गोष्टीमध्येच भेटतील आपल्याला. तर अशा प्रकारे रामनामाचं महात्म्य आहे. तर हे रामनामाचं जे महात्म्य आहे, आपण रामरक्षामध्ये पण ऐकतो, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वराने. म्हणजे एक रामनाम हे विष्णू सहस्त्रनाम इतका फळ देतं. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम म्हणायला आपल्याला जर 45 मिनिटं लागतील तर एका सेकंदाच्या आत आपण रामनाम म्हटलं, राम, तर ते फळ आपल्याला, म्हणजे रामनामाचं फळ विष्णू सहस्त्रनाम इतकं आहे. आणि तसंच एक ब्रह्मांड पुराणमध्ये एक श्लोक येतो, त्या श्लोकमध्ये असं सांगितलंय की 3000 विष्णू सहस्त्रनाम, 3000 विष्णू नाम जे आहेत, तीनदा आपण जेव्हा जर म्हटलं विष्णू सहस्त्रनाम तीनदा जर म्हटले तर तीनदा म्हटल्याचं फळ एकदा कृष्ण नाम म्हटल्याप्रमाणे. म्हणजे आपण कृष्ण नाम म्हटलं तर आपल्याला 3000 वेळा विष्णू नाम घेतल्याचं फळ मिळणार. एक राम नाम घेतलं तर 1000 वेळेस विष्णूचं नाम घेतल्याचं फळ आपल्याला मिळणार.